तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याची पत्नी पल्लवी ही सायबर विभागात दाखल झालेली आहे। तर त्यांच्याकडून फोन त्याचबरोबर कॉल रेकॉर्डिंगचे सगळे व्हॉइस सॅम्पल देखील देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते। फोन आणि सिम कार्ड सायबर पोलिसांना स्वाधीन करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर यांना कोर्टाकडून आपले फोन आणि सिम कार्ड हे स्वाधीन करण्याचे आदेश देण्यात आले होते। या संदर्भात आता त्यांची पत्नी ही सायबर विभागात दाखल झाली आहे। कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध। त्यांनी मोबाईल सिनियर इन्स्पेक्टर सायबर पोलिसांनी नागपूर यांच्याकडे जमा करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे त्यांची पत्नी पल्लवी प्रशांत कोरटकर ही आज येऊन तिने मोबाईल हँडसेट मोबाईल तिने पोलिसांच्या ताब्यात दिला। तो SOP प्रमाणे आपण जप्त केलेला आहे आणि तो मान्य न्यायालयात उद्या 2 दिवसात सादर करणार आहोत। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखलं जातं। अशा छत्रपती शिवरायांच्या कथा ऐकून